सर्वांना ख्रिस्तात सलाम. आज आपण लुकृष्यवर्तमान याचा 16वा अध्याय वचन 1 ते 13, लुकृष्यवर्तमान याचा 16वा अध्याय वचन 1 ते 13 या वचनावरती मनन चिंतन करणार आहोत. आणि मी विनंती करेल की आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये ही वचने एकदा वाचून घ्या. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त एक दाखला देतोय. एक श्रीमंत मनुष्य आहे, त्याचा एक कारभारी आहे आणि त्या श्रीमंत मनुष्याचे मित्र आहेत. आणि मग अशा प्रसंगामध्ये नेमकं काय झालं आणि कारभाऱ्याने काय केलं आणि श्रीमंत मनुष्याने काय केलं, व्यापाऱ्याने, आणि त्याचा संदर्भ आपल्या जीवनाशी कसा येतो आणि परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छितो हे पाहण्यासाठी आपण या वचनावरती जाणार आहोत. या वचनामध्ये जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, आम्हाला या वचनातून तू काय बोध देऊ इच्छितोस ते आम्हाला तू समजू दे आणि त्या बोधावरती चालण्यास तू आम्हाला सहाय्याने मदत कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आणि अनेक वेळा आपण जीवनामध्ये कारभारी पाहिलेत, ज्याला पूर्वी मुनीम म्हणत होते आणि आताच्या भाषेत त्याला मॅनेजर म्हटलं जातं, की जे एका सावकाराचे किंवा एखाद्या मोठ्या मालकाचे पैसे, व्यवहार सर्व काही हाताळत असतो. आणि त्यावेळेस मुनीम होते, ज्याला कारभारी म्हटलं जातं. आज मॅनेजर्स आहेत, ते सर्व काही मॅनेज करत असतात, फंड्स मॅनेज करत असतात, अकाउंट्स मॅनेज करत असतात आणि सर्व व्यवहार त्यांच्याकडनं जात असतो आणि करोडोचा व्यवहार त्यांच्या हाताखालनं ते सांभाळत असतात आणि त्यांना देखील उत्तम असा पगार असतो, उत्तम सोयी सुविधा तो मालक देत असतो. आणि असं होत असताना कधी कधी मानवी स्वभाव प्रत्येकाचा असा असतो की मला जे भेटते ते कुठंतरी कमी भेटते. मी जेवढा काम करतोय त्या कामाचा मोबदला जो मला मिळतोय हा कमी आहे आणि हा जो मालक आहे हा माझ्यामुळे मोठा झालाय. मी काम करतोय म्हणून मालक पैसे जास्ती त्याच्याकडे येतात ते, आणि तरी देखील मला पैसे पगार कमी मिळतो. आणि मालकाला असं वाटत असतं की मी जे काही देतोय याच्या कामाचा मोबदला योग्य देतोय. आणि परंतु दोघं ज्यावेळेस असा विचार करत असतात त्यावेळेस मालक या कारभारावरती विश्वास ठेवून त्याला संपूर्ण अधिकार दिलेले असतात आणि तो व्यवहार करत असतो. परंतु तो बघतो की मला मिळतंय ते कमी आहे आणि मी करतोय ते काम जास्ती आहे. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये ज्यावेळेस हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यावेळेस तो विचार करतो की इतका मोठा व्यापार आहे, त्यातनं मी जर थोडं काढून घेतलं तर मालकाला काय समजणार. आणि मग अशा प्रकारे तो कारभारी हळूहळू काहीतरी नियोजन करून काढण्याचा प्रयत्न चालू करतो आणि काढायला सुरुवात करतो. आणि मग ज्यावेळेस या गोष्टी मालकाच्या मित्रांना समजतात की हा कारभारी काहीतरी गडबड करतोय, आणि मग ते मालकाला जाऊन सांगतात की तू जो कामाला ठेवलेला कारभारी आहे, मॅनेजर आहे तुझा, तो गडबड करतोय आणि पैसे चोरतोय. आणि वॉल स्ट्रीटमध्ये देखील एका जर्नलमध्ये एक लेख आला होता, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की पैसा आहे, हा जो पैसा आहे हा एक असा पासपोर्ट आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही कुठेही जाऊ शकता. हा जो पैसा आहे हा एक असा पासपोर्ट आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही कुठेही जगामध्ये फिरू शकता. परंतु या पैशाने तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. परंतु या पैशाने तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. तिथं असं देखील म्हटलं होतं की पैसा आहे, या पैशाने तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकता. या पैशाने तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकता, परंतु सुख विकत घेऊ शकत नाही. आणि विशेष म्हणजे पैसा जो आहे हा भांडणं लावतो. पैसा आहे हा द्वेष निर्माण करतो. पैसा आहे हा स्पर्धा, चुकीची स्पर्धा निर्माण करतो. आणि पैसा जो आहे हा उत्तम सेवक आहे, उत्तम नोकर आहे, परंतु जर त्याला आपण मालक बनवलं तर तो कठोर आपल्याला नोकर बनवून ठेवतो, गुलाम बनवून ठेवतो. आणि मग ज्यावेळेस पैशाचा विचार येतो आपण कोणत्या दृष्टीने त्या पैशाकडे बघतो हे खूप महत्वाचं असतं. आणि ज्यावेळेस या मालकाला समजतं की तुझा जो कारभारी आहे, तुझा जो मॅनेजर आहे, तो असे पैसे खातोय,
तुझ्याशी गद्दारी करतोय, त्यावेळेस मालक त्या कारभाऱ्याला बोलवून घेतो आणि म्हणतो, "तू मला हिशोब दाखव." आणि ज्यावेळेस तो हिशोब दाखवतो, त्यावेळेस त्या हिशोबामध्ये गडबडी आढळते आणि तो मालक त्या मॅनेजरला कामावरून काढून टाकतो. आणि तसंच आपल्या देखील बाबतीत होणार आहे. प्रत्येकाला परमेश्वराने समान वेळ दिलेली आहे. समान 24 तास दिवसाचे. आणि प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काहीतरी टॅलेंट्स, गिफ्ट्स, ॲबिलिटीज दिलेल्या आहेत. काहींना एखाद्या क्षेत्रामध्ये जास्ती असतील, तर काहींना दुसऱ्या क्षेत्रामध्ये जास्ती असतील. पण कोणीही म्हणू शकत नाही की परमेश्वराने मला कमी वेळ दिलाय, 24 तास दिलेले नाहीत आणि मला टॅलेंट्स दिले नाहीत, मला गिफ्ट दिले नाही, मला ॲबिलिटीज दिले नाही, असं कोणीही म्हणू शकत नाही. निराळे गिफ्ट्स आहेत, टॅलेंट्स आहेत, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी परमेश्वराने दिले. आणि आपण त्या गोष्टीचा कसा उपयोग करतो, कसा वापर करतो आपल्यासाठी, समाजासाठी, या परमेश्वराने बनवलेल्या भूमीसाठी, या युनिवर्ससाठी, याचा हिशोब परमेश्वर आपल्याला एक ना एक दिवस मागणार आहे. आणि ज्यावेळेस हिशोब मागितला गेला या मॅनेजरकडनं, त्यावेळेस त्याच्यामध्ये तफावत जाणवली आणि या मालकाने त्याला काढून टाकले. परंतु इथपर्यंत आपण जर विचार केला तर आपण त्या मॅनेजरला, त्या कारभाऱ्याला मूर्ख कारभारी म्हणून संबोधू. परंतु परमेश्वर त्या कारभाऱ्याला दोष लावत नाहीये, त्याची प्रशंसा देखील करत नाही की त्यांनी पैसे चोरले मालकाचे म्हणून. परंतु परमेश्वर त्याच्या एका गुणाबद्दल त्याची प्रशंसा करत आहे. आणि तो गुण कोणता? आजच्या युगामध्ये प्रत्येक जण कणत बसलंय, रडत बसलंय की मला हे मिळत नाहीये, मला संधी मिळत नाहीये, माझ्यामध्ये टॅलेंट्स आहेत पण मला संधी मिळत नाहीये. आणि परमेश्वर त्या प्रत्येकाला हे सांगू इच्छितो की संधी तुमच्या दारापर्यंत येणार नाही, तुम्हाला संधी शोधावी लागेल. जसं या कारभाराने त्याला जे काम मिळालं होतं त्यातून त्यांनी संधी शोधली. आपण प्रत्येक जण आपला जो भूतकाळ आहे, भूतकाळ आपण बदलू शकत नाही, परंतु योग्य संधीचा वापर करून, योग्य संधी शोधून त्याचा वापर करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. आणि तेच या कारभाराने केलं. याने काय केलं, जे ते काम करत होता त्याच्यामध्ये त्यांनी संधी शोधली. आणि कशी संधी शोधली? त्याला माहिती होतं मी जे करतोय ते चुकीचं करतो आणि एक ना एक दिवस मला मालक विचारणार आणि ज्यावेळेस मला पकडलं जाईल त्यावेळेस मालक मला हाकलून देईल. म्हणून त्याने काय केलं, त्यांनी त्याच्या मालकाचे पैसे ज्यांच्याकडनं येणार होते त्यांना त्यांनी डिस्काउंट दिले. डिस्काउंट देऊन त्यांना एक अट घातली की मी तुम्हाला डिस्काउंट देतो, तुमचे जे पैसे मालकाकडे तुम्हाला द्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट देतो, परंतु ते पैसे तुम्ही ताबडतोब द्या. आणि आजच्या युगामध्ये डिस्काउंट म्हटलं तर प्रत्येक जण खुश होतं. प्रत्येकाला डिस्काउंट हवंय. एखाद्या वस्तूची किंमत जर 100 असेल तर कोणीच म्हणणार नाही की मी 101 रुपये देतो, 102 रुपये देतो. प्रत्येक जण म्हणतील 100 रुपये किंमत आहे ना, तर मला ती 80ला कशी मिळेल, 85ला कशी मिळेल, 90ला कशी मिळेल. आणि ज्यावेळेस ती कमी किमतीत मिळते, ती भले 1 रुपये जरी कमी किमतीत मिळाला तर मनुष्याला आनंद होतो. आणि विचार करा, या व्यापाराचा मोठा व्यापार होता आणि त्याच्या कारभाराने यांना डिस्काउंट दिलं आणि सांगितलं की डिस्काउंट घ्या परंतु पैसे लवकर द्या. आणि ज्यावेळेस डिस्काउंट मिळाला असेल, सामान्य माणसाला, आताच्या माणसाला 1 रुपयाचा जरी डिस्काउंट मिळाला तर मनुष्य आनंदित होतो. त्यांना तर किती पटीने डिस्काउंट मिळाला असेल, 10 पट, 20 पट. आणि ते का नाही आनंदी होणार? आणि ते आनंदित झाले आणि त्यांच्या मनामध्ये याच्याबद्दल एक भावना निर्माण झाली की हा आपला माणूस आहे. आपला माणूस ही ज्यावेळेस संकल्पना येते त्यावेळेस मनुष्याला पुढे जाण्यास गती मिळते. आणि यांनी तेच केलं. यांनी सर्व त्याचे जे मालकाचे देणेकरी होते, ज्यांच्याकडून पैसा येणार होता, व्यापारी होते, त्या सगळ्यांना त्यांनी आपलंसं केलं, कारण की त्यांना त्यांनी डिस्काउंट दिला. आणि त्याने एक बेस तयार केला जेणेकरून ज्यावेळेस मला मालक पकडेल, मला ज्यावेळेस मालक हाकलून देईल त्यावेळेस मला यांच्याकडे जाण्यासाठी जागा देखील राहील. आणि मग अशाच गोष्टीने जेव्हा मालकाने त्याला काढलं, तो दुसऱ्या ज्यांना त्यांनी डिस्काउंट दिला होता, ज्यांना मालकाच्या व्यवहाराचे पैसे कमी करून यांनी दिले होते, त्यांनी त्याला कामाला ठेवलं. आणि परमेश्वर आपल्याला हे सांगते
की संधी तुमच्या दारापर्यंत येणार नाही. संधी तुम्हाला शोधावी लागेल. आणि संधी ज्यावेळेस तुम्ही शोधताल, त्यावेळेस त्या संधीतून येणारे जे साधन आहे, त्या संधीतून येणारी जी संपत्ती आहे, तुम्ही ती योग्य प्रकारे खर्च केली पाहिजे. कारण की पैसा हा सर्व वाईट गोष्टींचा मूळ आहे. पैशावरती प्रेम हे सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे, असं परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये सांगितले. म्हणून ज्यावेळेस आपण अधिक पैसा करतो, त्यावेळेस आपण परमेश्वराला दूर सारतो आणि त्या पैशाच्या आहारी जातो. आणि ज्यावेळेस आपण पैशाच्या आहारी जातो, त्यावेळेस आपण पैशाचे गुलाम होतो. आणि ज्यावेळेस आपण पैशाचे गुलाम होतो, त्यावेळेस आपली परिस्थिती एकदम वाईट होते. परंतु ज्यावेळेस तो पैसा येत असतो, त्यावेळेस जर आपण परमेश्वराला शरण जाऊ, परमेश्वराला मागून घेऊ आणि योग्य प्रकारे तो पैसा खर्च करण्याची परमेश्वराकडनं सद्बुद्धी घेऊ, त्यावेळेस आपण मालक होऊ आणि पैसा गुलाम होईल. आणि ज्यावेळेस आपण मालक होऊ आणि पैसा गुलाम होईल, त्यावेळेस आपलं जीवन एकदम सुखकर होईल. कारण की परमेश्वराला ही चिंता आहे की तुम्हाला जे मिळतंय, तुम्हाला जे मी देतोय, ते कुठल्या पद्धतीने तुम्ही वाढवताय. चोरीने वाढवताय, लबाडीने वाढवताय का नीतीने वाढवताय. आणि ज्यावेळेस तुम्ही वाढवताय, आणखीन ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा येतो, त्या पैशाचं तुम्ही काय करताय? समाज उपयोगी कार्य करताय का तुम्ही दारू, व्यसन, वाईट मार्गाला लागताय? या गोष्टीचा देखील परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतो म्हणून काळजी करतो. कारण की ज्यावेळेस आणखीन पैसा येतो, त्यावेळेस मनुष्य वाईट मार्गाला देखील लागू शकतो. पैसा हा चंचल आहे आणि सर्व वाईट गोष्टींचं मूळ म्हणजे पैशावरती प्रेम. म्हणून परमेश्वर म्हणतो की संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण बुद्धीने तुम्ही माझ्यावरती प्रेम करा, जेणेकरून तुमचं जीवन सफल होईल. पण ज्यावेळेस आपण पैशावरती प्रेम करू, त्यावेळेस आपलं जीवन पैशाच्या कंट्रोलमध्ये जाईल आणि पैसा हा एकदम एकदम खराब मालक आहे. परंतु ज्यावेळेस पैसा आपण कंट्रोल करू आणि आपण त्याला नोकर बनवू, सेवक बनवू, त्यावेळेस पैशाद्वारे आपण काहीही करू शकतो. म्हणून परमेश्वर म्हणतो की विशेष करून रडत बसू नका आणि सतत संधीच्या शोधात राहा. कारण की संधी प्रत्येक गोष्टीमध्ये असते, ते तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. आणि संधी शोधून त्या संधीमधून जे संपत्ती येईल, त्या संपत्तीचा देखील योग्य वापर करणे गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जीवन सफल होईल. आणि ज्यावेळेस आपण या गोष्टींमध्ये परमेश्वराला प्रथम स्थान देऊ, त्यावेळेस आणखीनच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. आणि जी संपत्ती, जे साधन आपल्यापर्यंत येईल, ते आपण समाजासाठी देखील खर्च करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतोय की योग्य संधी शोधा, योग्य संधीमधनं योग्य संपत्ती जी तयार होईल, त्याचा योग्य उपयोग करा. आणि ते करण्यासाठी प्रथम परमेश्वरला शरण जा. परमेश्वर करू आपल्या प्रत्येकाला संधीच शोधण्यास सद्बुद्धी देव. आणि त्या संधीतून साधन जे उत्पन्न होतील, ते साधन समाजासाठी खर्ची करण्यास पुन्हा एकदा सद्बुद्धी देव. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला सुख, शांती, समाधान आणि विशेष करून लागणारे साधन करू. गॉड ब्लेस ईच वन ऑफ अस. मी विशेष करून आपणास विनंती करतो की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.